माणूस म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत गेला होता. म्हणजे जगण्याची इच्छाच नव्हती. अशा परिस्थितीत सरांनी 5 दिवसात इम्प्लांट करून दिलं. आज खूप आनंदी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर मिस्टर संदीप पाटील आहे. तर कमी वयात त्यांचे दात पायऱ्यामुळे हलत असल्यामुळे त्यांची फुल जॉची इम्प्लांटची ट्रीटमेंट झाली होती. त्यांच्या खालच्या जॉच्या पूर्ण संपूर्ण दात काढून आपण इम्प्लांट्स करून त्यांना 5 दिवसात दात दिले होते, आज पासून 1.5 वर्ष आधी. तर संदीप साहेब, तुम्हाला कसा अनुभव झाला त्या टायमाला इम्प्लांट केल्यानंतर, इमिडिएटली दात भेटल्यानंतर पण, आणि हा तुमचा 1.5 वर्षाचा अनुभव तुमचा कसा राहिला? तुम्हाला काय त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाले? जर तुम्ही जरा 2 शब्द सांगू शकले तर खूप छान होईल. नमस्कार, माझं नाव संदीप. 1.5 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायचा, दात पूर्ण हालत होते, पायऱ्या झाला होता दातामध्ये. त्याच्यामुळं आणि यूट्यूबला सर्च करत असताना सरांचा व्हिडिओ आला. त्यांचे रिव्ह्यू पण बघितले, म्हणजे पेशंटचे व्हिडिओ पण बघितले. त्यानंतर इथे यायचं ठरलं. आल्यानंतर सरांनी 5 दिवसात पूर्ण दात बसवून दिले. त्यानंतर आज 1.5 वर्ष झाले. आज चेकअपला आल्यानंतर खूप आनंद वाटतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात गुरु असतो ना, तो माझा गुरु म्हणजे सर आहे ते. अरे सर, असं नका. खूप म्हणजे माणूस म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत गेला होता. म्हणजे जगण्याची इच्छाच नव्हती. अशा परिस्थितीत सरांनी 5 दिवसात इम्प्लांट करून दिलं. आज खूप आनंदी आहे. एकदम म्हणजे वैवाहिक जीवन पण खूप आनंदी आहे ना, सगळं म्हणजे काम पण करू शकतो. देवाची कृपा. खूप छान, तुम्हाला बरं वाटलं, तुमचं आत्मविश्वास खूप वाढला, तुमचं कॉन्फिडन्स छान आहे, आणि तुम्हाला जेवता येतं, व्यवस्थित खाता येतं, हीच सगळ्यात मोठी त्याची कृपा. तुम्हाला नोटीस होत असेल तर त्या टायमाला तुमचा वरचा दात एक वाकडा होता, तर तिथे देखील मी तुम्हाला इम्प्लांट्स केलेले त्याच पॅकेज मध्ये. आठवलं तुम्हाला? बरोबर आहे. त्यावेळेस इकडला दात माझा वाकडा होता, म्हणून त्या मॅडमनं त्या पूर्णपणे 100% तसाच बसविला. म्हणजे ओळखूच येत नाही माणसाला, इकडला दात इम्प्लांट केलेला नाही, इकडला म्हणजे नैसर्गिक आहे. मला आजही आठवतं, जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा ते म्हणाले की मला जगण्याची इच्छा नाहीये. मी म्हणालो की तुम्ही असं हे जे म्हणतात, हे बरेच पेशंट असतात जे डिप्रेशन मध्ये जातात दातांच्या प्रॉब्लेममुळे. बरेच पेशंट येऊन माझ्याकडे हेच म्हणतात, आणि हे 7 दिवसामध्ये हे पेशंट तेवढेच डिप्रेशनच्या बाहेर पडून आनंदाने निघून व्यवस्थित त्यांचं जीवन जगतात. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर दातांच्या रिलेटेड असा कुठल्या प्रकारचा डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे तर प्लीज कृपा करून तुम्ही असं मागे राहू नका. तुम्ही आम्हाला संपर्क करा. आमची पूर्ण टीम आहे तुम्हाला मदत करण्यासाठी, आणि तुम्ही देखील आज व्यवस्थितपणे छानपैकी दात घेऊ शकतात. संदीप सरांसारखे. संदीप सरांनी जसं आज त्यांचा आत्मविश्वास त्यांचा वाढला आहे, आणि आज ते व्यवस्थितपणे, मागच्या वेळी तर मी नोटीस केलं की तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर देखील त्यांना बोलायला कॉन्फिडन्स येत नव्हता, पण आज 1.5 वर्षांनी त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स चेंज आलाय तो खूपच छान आलेला आहे. आणि तसाच चेंज तुमच्यामध्ये देखील यावा. तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास असेल तर आमच्या हेल्पलाईनवर संपर्क करा, आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.